हाय गुड मॉर्निंग मित्रांनो. डे 3 चालू होतं आता. तर काल आपण दापोलीला आलेलो, तर माझ्या गावी सडव्याला म्हणजे दापोलीपासून 16 किलोमीटर आत आहे. तर आता तिथे राहिलो आपण. राहिल्यानंतर आता सकाळी आपण दापोली दर्शनासाठी निघतो आहे. दापोलीमध्ये आपण परशुराम परशुराम त्याच्यानंतर लाडघर, मुरुड आणि अजून भरपूर काही प्लेसेस बघणार आहेत आजच्या दिवसा. आणि उद्या आपण मुंबईसाठी जर्नी करणार आहेत. तर मी दाखवतो एक व्ह्यू. इकडे ST स्टॉप आहे आणि मागे पूर्ण गाव आहे. तर कालच सत्यनारायणची पूजा होती. तर आता मी फ्री झालेलो आहे. वाडीची सत्यनारायणची पूजा होती, फ्री झालेलं. आता आपण निघूया दापोलीसाठी. मग दापोलीवरनं आपण पुढचे स्टॉप करूया. मित्रांनो, डे 3ची पहिला वेन्यू आहे तामस तीर्थ बुरोंडी. इथून दापोलीपासून 15-16 किलोमीटरवर आहे बुरोंडी तामस तीर्थ. इथे भगवान परशुराम म्हणजेच विष्णूचा 6वा अवतार यांची 21 फूट उंच मूर्ती आहे. आणि ही इथे पृथ्वीवर आहे, बघू शकता. हा तर पृथ्वीचा व्यास आहे आणि त्याच्यावर तर ही मूर्ती आहे. तर मी तुम्हाला दाखवतो लांबून. सुंदर आहे आणि आपण त्या पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ शकतो. आणि आतमध्ये जाऊन ही भगवान परशुरामची मूर्ती आहे. आणि इथे मस्त लँडस्केप केलं आहे. इथे मागे तुम्हाला 3 बीच दिसतील. हा एक व्ह्यू पॉईंट आहे इथे साईडला. मस्त इथे पण सुंदर व्ह्यू आहे. तर ही तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो. ह्यामध्ये परशुराम ही जो स्टॅच्यू बनवलेला आहे इथे, त्या ह्या प्लेसला बोलतात तामस तीर्थ. आणि ह्याचा आर्किटेक्ट आहे हेमंत साठे. आणि हेमंत साठे यांनी 2010 रोजी बनवलेली आहे. हा जो पृथ्वी 40 फूट व्यासाची अर्धगोल पृथ्वी आहे आणि त्याच्यावरती 21 फूट उंच ही भगवान परशुरामाची मूर्ती आहे. आणि आतमध्ये जर बघितलं तर आतमध्ये आपण फिरू शकतो. पृथ्वीच्या आतमध्ये विंडोज आहेत आणि म्हणजे ध्यानधारणा करण्यासाठी ही प्लेस ओळखली जाते आणि त्याच्यावरती मूर्ती आहे. ओके, तर मस्त जागा आहे. इथे बघून या तुम्ही जर कधी दापोलीला आलात तर. तर आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे लाडघर बीच. Lights are on the sweat.
there ain't no stopping us. Fly without boarding pass. Couldn't catch me, I be मित्रांनो आता ही हवा लागते म्हणजे समजू शकता आपण कुठे आलो, बीचवर आलोय. तर आपण आलोय लाडगर बीच. मस्त बीच आहे, एकदम स्ट्रेट बीच आहे. जसं चेन्नईचं मरीना बीच आहे तसं एकदम सरळ बीच आहे, काहीच रेस्ट्रिक्शन नाही याच्यामध्ये. आणि आता तरी पाणी आतमध्ये आहे आणि तुम्ही आता जो वाजले 1:30 वाजले आहे म्हणजे खूप आतमध्येपर्यंत जाऊ शकता, चालत जाऊ शकता, बाईक पण घेऊ शकता आणि राईड पण करू शकता. इथे संध्याकाळी खूप सारे स्पोर्ट होतात आणि मग फॅसिलिटीज चांगल्या आहेत. ह्या साईडला तुम्ही बघू शकता ही जी ग्रीन रेंजेस आहेत त्या साईडला मागे सर्व हॉटेल्स आहेत आणि सोयीसुविधा चांगल्या आहेत. म्हणजे या बीचजवळ रोड पण चांगला आहे. बघू शकता मस्त वारा सुटला आहे, आवाज येतोय समुद्राचा. फोटोशूट पण केलं आहे थोडासा. तुम्हाला सांगितलेलं की आपण जे परशुरामचं स्टॅच्यू होता तिथून बीच बघितलेला तो त्या डोंगरावर होता. मागे जर तुम्ही बघत असाल तर मागे डोंगर आहे, तिथे तो स्टॅच्यू होता. त्या साईडला फिशिंग विलेज आहे बोरोंडी म्हणून. मस्त वाटतं, वॉकिंग केल्यावर चांगलं वाटतं. बीचवर वॉकिंग करायलाच पाहिजे. काय बरं फील आहे. ऊन लागतं आहे पण काय की पब्लिक नाही आहे आणि जर शांत बीच असेल तर त्याची मजा काय औरच असते. तर आपण भेटूया. आता भूक तर लागली आहे. आता मी निघतोय दापोलीला खाऊ, त्याच्यानंतर आपण भेटू. मित्रांनो आता आपण आले कडावरचा गणपती. आपला नेक्स्ट स्टॉप होता आंजरलेला. इथे पार्किंगची व्यवस्था चांगली आहे. तर मी तुम्हाला एक रूट दाखवतो की जो मागचा जो ब्रिज दिसतो तो ब्रिज आपण क्रॉस करून आलो आहे. कारण ही मध्ये एक नदी येते, ती नदी अरबी समुद्राला जॉईंट होते. मला वाटतं ती कदाचित सावित्री नदीच असेल जी आपण बघितलेली महाडला, तीच ह्या साईडला येते आणि ती अरबी समुद्राला जॉईंट होते. ती ही नदी इथे जी क्रॉस होते तो एकदम रूट वळसा घालत इथे येतो आंजरले थोडा वेगळा पडतो पण हा दापोलीचाच भाग आहे. तर आपण जेव्हा दर्शन घेऊ आणि दर्शन घेतल्यानंतर परत त्याच रूटनी जाऊन त्या हिलच्या रोडनी आपल्याला दापोलीला जायचं आहे. ओके चला आपण दर्शन घेऊया. मित्रांनो आता आपण आलो कडावरचा गणपती आंजरले. तर हे बघा मंदिर आहे, पण प्राचीन मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे आणि इथे खूप स्वच्छता आहे. या साईडला इथे मागे त्याच्या बाजूला शिव मंदिर आहे आणि हा कडावरचा गणपती चं मंदिर आहे इथे. तर आपण बघू शकतो हे पण प्राचीन मंदिर आहे. इथे येण्यासाठी खूप सारे एक वे आहे. एस टीने यायचं असेल तर आंजरलेसाठी दापोली आंजरले एस टी तुम्हाला डायरेक्ट मिळू शकते आणि बाईक आणि कारने येण्यासाठी डायरेक्ट तुम्हाला मंदिराला बाजूलाच पार्किंग आहे, तिथे तुम्ही पार्क करू शकता. पण एस टी इथे येणार नाही. एस टी खाली गावी थांबते. तिथून तुम्हाला वरती हे कड्यावरच आहे ना, म्हणजे हिलवर आहे, तर तुम्हाला तिथे चालत यायला लागतं वरती. जास्त स्टेप्स नाहीत पण स्टेप्स आहेत.
तर चालत येऊन इथे वरती बघू शकता तुम्ही. तरी आपलं मंदिर तुम्ही बघू शकता. मागे त्या साईडला मंदिराच्या मागे पॉन्ड आहे आणि हे प्राचीन मंदिर आहे, ते शिव मंदिर. आणि ह्या साईडला जर मागे गेला तर खूप मोठा व्ह्यू आहे. तर तिने एक सावित्री नदी आणि अरबी समुद्र जॉईंट होतात, तर तो व्ह्यू पण तुम्हाला बघायला मिळू शकतो. तर एकंदरीत मस्त जागा आहे. या इकडे दापोलीला फेमस आहे. कुणालाही विचारलं तरी सांगू शकते कड्यावरचा गणपती कुठे. ओके, तर आता आपण जातो आहे मुरुडला. मित्रांनो, आता आपण बघत होतो की आपण आता कड्यावरचा गणपती आंजरलेला जाऊन आलो. पण इथे 2 रोड आहेत. एक तुम्ही छोट्या रोड मार्गे हरणे, पाचबंदरी ही गावं घेत पण आंजरलेला जाऊ शकता. पण हा बायपास रोड आहे. तर बायपास रोड खूप टर्नवाला म्हणजे वळणदार रोड आहे. तर तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला सांगितलेलं की नदी येते मध्ये आणि ती जॉईंट होते समुद्राला. तर हे बघा, हा व्ह्यू काय सही व्ह्यू आहे, दिसतोय. नंतर हा जो मागे जो ब्रिज दिसतोय तो आपण हा रोड जो दिसतोय तुम्हाला मागे टर्न मारत, तो असा करत त्या ब्रिजवर ना मागे तुम्हाला तो टेम्पल दिसतोय. तोच टेम्पलला आपण गेलेलो, तो कड्यावरचा गणपती. आणि आता परत तोच डोंगर पार करून तो ब्रिज करत आता आपण ह्या रोडला आपण आलो आहे. सही व्ह्यू आहे इकडे, म्हणजे नदी जॉईंट होते समुद्राला आणि तो ब्रिज दिसतोय. तुम्हाला एक मस्त झलक दाखवतो वापस परत. हा ब्रिज आहे. इकडे रोडचे टर्न्स वगैरे वरती चालू होतात आणि असा रोड जात इकडे समुद्राला भेटतो. आंजरले बेस्ट प्लेस आहे, एकदा तरी व्हिजिट द्यायलाच पाहिजे. ओके, चला भेटू आपण आता. पुढचा स्टॉप म्हणजे मुरुड. लेट्स गो. आवाज येतोय तुम्हाला समुद्राचा. तर फायनली आपण आलोय मुरुडला. हा बीच दापोलीतला मोठा बीच आहे आणि इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला भेटतील बघायला गेलं तर. इकडे मागे आता आपण एक ॲक्टिव्हिटी आपण केलेली जेट राईड, ती नंतर व्हिडिओमध्ये प्ले होईल. बघायला मिळतोय खूप सारे सोयी आहेत, हॉटेल्स पण चांगले आहेत आणि खूप मोठा बीच आहे. म्हणजे बघायला गेलं तर लॉंग एकदम आणि क्लीन आहे. मेन म्हणजे क्लीन बीच आहे, त्यामुळे मजा येते. बघा मागे एक राईड, बलूनची राईड चालू आहे आणि त्या साईडला डीप बलून, वॉटर डीप बलून चालू आहे आणि गोकाळ वगैरे चालू असतात इकडे खूप सारे राईड्स. तर धमाल मजा येते. एक राईड तर चालू एक राईड चालू झाली आणि ती आपण केलेली आहे. तर भेटू आपण आता. एन्जॉय करतो, फोटो तर बघूया आपण नंतर. आता ह्याच्यानंतर आपण दापोली, नंतर सडवे माझ्या गावी आणि नंतर उद्या मुंबई. ओके, बाय. एन्जॉय करा तुम्ही फोटोज आणि व्हिडिओज. ओके, बाय.